सोलापूरकरांच्या 2 महिन्याच्या पाण्याची चिंता मिटली तरी देखील 5 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे। सोलापूर शहराला 2 महिने पाणी पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून सोलापूरकरांना 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्यानं सोलापूरकरांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। एकीकडे 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो तो पण कमी दाबानं पाणी पुरवठा केला जात असल्याची तक्रार सोलापूरकरांनी केली आहे। सोलापूर शहर 12 लाख लोकसंख्येचं आहे। या सोलापूर शहराला चिंचपूर, औज बंधारा आणि हिप्परगा तलावातून पाणी पुरवठा केला जातो। या तिन्ही ठिकाणाहून सोलापूर शहराला 2 महिने पाणी पुरेल एवढा पाणीसाठा असला तरी 5 दिवसात पाणी पुरवठा केला जात असल्यानं सोलापूरकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असून त्यात 5 दिवसात पाणी पुरवठा होत असल्यानं सोलापूरकरांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे। याबाबतची अधिक माहिती स्थानिक नागरिक महेश धारशिवकर आणि अंजू हळवेना यांनी दिली आहे। सोलापूरचं उजनी धरण जवळजवळ 110% भरलं होतं आणि 110% भरल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या इतर परिसरात देखील उजनीचं पाणी पोचलं होतं। इतकं मुबलक पाणी झालं होतं। असं असताना आज उजनी मायनसमध्ये गेलेलं आहे। जर सोलापूरकरांना 7 दिवसाला मिळतं आहे, तुम्ही 5 म्हणता पण प्रत्यक्षात परिस्थिती 7 दिवसाला आहे। 7 दिवसात पण काहीतरी विघ्न येतं आहे। 8व्या दिवशी पाणी जातं आहे। बायका हंडे घेऊन सगळ्या गल्लीबोळात फिरत असतात। गल्लीमध्ये एकही बोर नाही अशी परिस्थिती आहे। आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की अजितदादा हे बारामतीकडं पाणी पळवतात आणि सोलापूरकरांच्या घशाला कोरड पडते त्यामुळं किंवा तोंडाला फेस येतो। इथल्या महिलांची परिस्थिती अतिशय दयनीय आणि दुर्दैवानं असं परिस्थिती की सोलापूर शहरातील आमदार एकही वाक्य या प्रश्नावर बोलत नाहीत। ते मूग गिळून गप्प आहेत। त्यामुळं सोलापूरकरांवर जलसंकट ओढवलेलं आहे। लय डेंजर परिस्थिती, आम्हाला पाणीच मिळत नाही। 7 दिवसाला पाणी येतं, पाणीच मिळत नाही। घागरी घेऊन हिंडतो आम्ही, प्यायला सुद्धा पाणी नसतं आम्हाला। असलं ऊन पडायला आहे, लहान लहान लेकरं आहेत आमच्या घरात, काय करावं सांगा तुम्ही। एक हापसा सुद्धा नाही, किती हिंडला परवा दिवशी तर पाण्यासाठी माहिती आहे का। एक हापसा नाही गल्लीत, नळ नाही, पाण्याची सोयच नाही काय बी। महापालिकेकडे तक्रार केली काय याच्या संदर्भात? तक्रार केली, महापौरला फोन लावले, फोन बी उचलत नाही, स्विच ऑफ करून ठेवतात फोन। दरम्यान उजनी धरणातून आणि हिप्परगा तलावातून पाणी पुरवठा केला जातो। पाणी पुरवठा करतेवेळी पाणी पुरवठ्याची लाईन भरण्यास विलंब होत असतो। त्यामुळे सोलापूर शहराला 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याचं पालिका पाणी पुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं। सोलापूर शहराला 3 ठिकाणून पाणी पुरवठा होतो। एक उजनी डॅम मधनं, दुसरं भीमा नदीतनं आणि तिसरं हिप्परगावरून। तर उजनी डॅम मध्ये आता आज -7% आहे। तिथून आपल्याला काय अडचण येणार नाही। उन्हाळ्यापर्यंत पाणी उपसा करू शकतो। निगेटिव्ह सुद्धा झालं तरी पाणी उपसा करून घ्यायची आपल्याकडं यंत्रणा बसवण्यात आली आहे। तसंच टाकळी आणि ह्याला जे पाणी आलेलं आहे, भीमा नदीत आलेलं पाणी टाकळीवरनं उपसा करतो, ते कालच पूर्ण बंधारे भरलेले आहेत आणि ते साधारण जून 10 पर्यंत पाणी हे पुरेल। आणि हिप्परग्याला पाणी आहे आणि हिप्परग्याला 20 ml पाणी आम्ही घेतो, ते सुद्धा पाणी पुरवठा होईल। तर हे सगळं पाणी एकत्रित करून शहरामध्ये काही भागामध्ये 4 दिवसाआड आणि एमडीआर होणार पाणी पुरवठा 5 दिवसाआड आहे। तर पाणी पुरवठा चालू आहे। 4 दिवसाच्या पाणी पुरवठ्यामध्ये थोडा लाईटच्या मुळे व्यत्यय येऊन वेळेत पुढं मागं होत आहे। बाकी 5 दिवसाचं पाणी पुरवठा 5 दिवसाचं चालू आहे। दरम्यान सोलापूर शहरात उन्हाची तीव्रता वाढते आहे। त्यातच सोलापूर शहराला 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे सोलापूरकर पाण्यासाठी त्रस्त झालेले आहेत। याकडे पालिका प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन पाण्याचे नियोजन करावं अशी मागणी सोलापूरकर करत आहेत।